नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सांगलीत दारू पिऊन चालकानं 12 जणांना जखमी केल्यामुळे संतप्त जमावानं वाहनाची केली मोडतोड। सांगलीत रात्री मद्यधुंद चालकानं विरुद्ध दिशेने मोटर चालवल्यानं अनेक वाहनधारकांना ठोकरलं। यात लहान मुलांसह 12 जण जखमी झालेत। संतप्त जमावानं पाठलाग करत चालकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री हिट अँड रनचा थरार नागरिकांना पाहायला मिळाला। मद्यधुंद मोटरचालकानं विरुद्ध दिशेने येत समोरून येणाऱ्या 4 ते 5 वाहनांना जोराची धडक दिली। या अपघातात चालकासह 12 जण जखमी झालेत, यामध्ये 3 गंभीर आहेत। दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोटर चालक संतोष सवळ हा त्याच्या ताब्यातील मोटारीतून भरधाव वेगानं कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरून निघाला होता। यावेळी या चालकानं नशेत चुकीच्या दिशेने कार चालवून समोरून येणाऱ्या वाहनांना जोराची धडक दिली। यात काही मोटारी आणि दुचाकींचे नुकसान झाले तर 11 जण जखमी झालेत। कारची एअरबॅग उघडल्यानं चालक बचावला। परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी कारचा पाठलाग करून चालकाला पकडलं। यावेळी संतप्त झालेल्या जमावानं मोटारीची तोडफोड केली आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।